सर्वप्रथम भाजी बाजारांमधून कारले आणायचे, ते स्वच्छ धुवायचे आणि धुतल्यानंतर कोरडे करून त्यांना बारीक आणि पातळ काप करायचे. कारल्यांचे काप व्यवस्थित पातळ आणि बारीक हवे. मग कढईमध्ये तेल टाकून जिरा आणि लसणाची फोडणी घालायची. त्यात हळद टाकायची आणि त्यामध्ये बारीक कापलेले कारले त्यामध्ये टाकायचे आणि व्यवस्थित छान मिक्स करायचं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची टिप्स अशी आहे क्रिस्पी कारले करण्यासाठी की जर कधी बारीक आणि पातळ काप केलेले असतील तर कारले क्रिस्पी व्हायला खूप छान मदत होते. म्हणून ते बारीक कापायचे, पातळ कापायचे आणि त्यात मीठ टाकायचं. मीठ घातल्यानंतर एकजीव करून त्याला झाकण ठेवून वाफेमध्ये 5 ते 6 मिनिट होऊ द्यायचे. आणि झाकण काढल्यानंतर आहा कलर किती सुंदर आला वा. मग कारल्याचा जो कलर असतो ना, मग कारले जे झालेले असतात ते कारले व्यवस्थित कढईमध्ये होऊ छानपैकी अशी क्रिस्पी होऊ द्यायचे. खूप वेळ त्यांना थोडा वेळ लागतो जरा शिजायला. मग तिखट टाकायचं. तिखट टाकल्यानंतर त्यामध्ये बारीक शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि ते मिक्स करायचं. मग त्यानंतर सगळं एकजीव झाल्यावर तुमचे छानपैकी क्रिस्पी कारले रेडी. आवडलं असेल तर लाईक शेअर